तुम्ही मला गुच्छ दिलाय, खरं तर हे गुच्छ घेत असताना सुद्धा मला तो जड होतो. त्याचं कारण आज प्रचंड विपरीत परिस्थिती आहे, सोपं काम नाहीये. म्हणून काँग्रेसच्या बाजूने येणं म्हणजे जाळवून चालण्यासारखं. आणि म्हणून मी अभिनंदन करतो आमच्या भीमाशंकर कापसे मामांचं, की ते जाळावर तयार सगळेजण तिकडे बर्फाच्या लादीकडे थंड, कारण अशोकाच्या झाडाखाली वाढलेले अवलगी आहेत सगळे. आणि यांना वाटतं की एक कोणीतरी आहे गॉडफादर आणि त्याच्या खाली मग लाभधारक व्हायचं. परंतु आज देशासाठी, आज सगळ्या बहुजन समाजासाठी रक्त आणि घाम गाळण्याची तयारी असणारी पोरं मात्र आज मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसकडे यायला लागलेली आहेत. म्हणून याच्या पुढे ओबीसी यांचा डीएनए नाही, नव्हता, कधी राहणार नाही, हे आम्हाला आता तळागाळामध्ये सांगावं लागेल आणि ओबीसीची एकजूट करावी लागेल. आमचं भांडण मराठा समाजासोबत केली नाही. आम्ही मराठा ओबीसी या ठिकाणी अतिशय सुखानं नांदलो, गावगाड्यामध्ये नांदलेलो आहोत. फक्त यांनी काय केले, काही नेते प्लांट केले. ते नेते शिव्या कोणाला घालतात? मराठ्यांच्या नेत्याला घालतात शिव्या, मराठ्याची चळवळ करणाऱ्याला शिव्या घालतात. अरे तुम्हाला शिव्या घालायच्या असेल तर त्या फडणवीसला घाला ना, की ज्यानं रात्रीत तुमच्या डोसक्यात धोंडा घातलेला आहे. मराठा समाजाला मी विनंती केली, ही मी भूमिका स्पष्टपणे मांडली, ओबीसीचा प्रदेशाध्यक्ष होण्याच्या आधी मांडली, म्हणजे आताच मानतोय अशातला भाग नाही. म्हणून आज प्रदेशाध्यक्ष